या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून निरपेक्ष भाव तेव्हाच उत्पन्न होईल जेव्हा दोघांमध्ये महाराज एक होईल. म्हणून गोपाळांनी तुकोबारायांसारख्या संत मंडळींनी देवाकडे विनंती केली की हा दोनपणाचाच भाव जरा त्रास देतोय, म्हणून मितूपण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. आता काही दोन दोन मजा राहिलेली नाहीये. म्हणून आता काय व्हावं तर एकरूप व्हावं अशी अपेक्षा आहे. आणि हे एकरूपता ही कुठून काही विकत मिळत नाही. आता दही आपल्याला सगळं विकत आणता येतं. 100 रुपयाचं गाडगं, 10 रुपयाच्या लाह्या, 10 रुपयाचं दही, त्याला लावलेला 10 रुपयाचा हार, त्याच्यासाठी लावलेली दोरी, त्याच्यासाठी असणारा महाराज, अगदी जे आपण सजवू त्या पद्धतीनं. परंतु जिथं एकपणाचा भाव जागृत व्हायचा आहे, जिथं द्वैत निवृत्त व्हायचं आहे, तिथं मात्र आपल्याला ते कोणत्याही दुकानामध्ये मिळणाऱ्यातलं नाहीये. कोणत्या दुकानात गेलो आणि म्हणले मग दुकानदार काय नाही म्हणले, देवन मी एक आहोत ह्याच्याबद्दलचं काही देता आलं तर बघा. मग तो काय करेल, आपल्याला तो पुस्तक देईल, आपल्याला तो पुस्तक देईल. मग तो म्हणेल हे पुस्तक वाचा, मग तुम्ही आणि देव एक आहात याची तुम्हाला जाणीव होईल. ते म्हणले मग तुम्हाला पुस्तक वाचता आलं नाही का? म्हणलं माझं फक्त विकायचं काम आहे, वाचायचं नाही. म्हणून जो विकतो तो वाचील भरवसा नाही, आणि जो वाचतो त्याचं विकलच भरवसा नाही. म्हणून जो विकतो तो वाचील शंका. आता नीटची परीक्षा देतात, गोंधळात का असना पण देतात पोरा अभ्यास करून, काही का असना गोंधळात का होईना पण पोरा अभ्यास करायचा सोडत नाहीत. एवढा मोठा जरी कुटाणा झाला तरी मुलं अभ्यास करायचा सोडतात का? जी ओरिजिनल आहे ती ओरिजिनल अभ्यासच करतात, केवढ्यात काही कना पेपर, पण ते अभ्यास करायचा सोडत नाहीत. का तर त्यांची अपेक्षा आहे आपण निरपेक्ष भावानंच काय व्हावं तर जगाची सेवा करण्यासाठी, जगाला रोगमुक्त करण्यासाठी आपण तयार व्हावं अशी त्यांची मानसिक तयारी आहे. मग अशी आहे, याच्यातला जो त्याचं पुस्तक विकणारा दुकानदार आहे तो डॉक्टर आहे का? होय डॉक्टर? तो डॉक्टर नाहीये, परंतु तो पुस्तक विकतोय. त्याला काही डॉक्टरकीचं घेणं देणं नाहीये, त्याला फक्त मार्जिनशी घेणं देणं, आणि म्हणून तो विकतोय. विकलेलं आपण महाराज समजा वडिलांनी ते मुलासाठी खरेदी केलं, आता वडील वाचतोय का? नाही. मग ते कोणाला देतोय? मुलाला देतोय. मुलगा काय करतोय? वाचतोय. वाचलेलं मुलगा परीक्षेमध्ये लिहितोय. परीक्षेत लिहिलेलं त्याच्या महाराज मार्कलिस्टवर उमटतंय, त्याच्या मार्कलिस्टवर उमटतंय. आणि जेव्हा मार्कलिस्टवर उमटतंय त्यावेळेस त्याची डॉक्टरकी सिद्ध होते. मग तो आणि डॉक्टर हा एक झाला. तो आणि डॉक्टर काय झाला? आता एक झाला. माणूस आणि डॉक्टर वेगळा राहत नाही. डॉक्टर ही पदवी त्याला चिकटली, दोघं काय झाली तर एक झाली. आता इथं असं झालं, विकणारा वाचित नाही, विकणारा वाचित नाही, वाचणारा सांगतो. आता सांगणारी बिगर डॉक्टरची सुद्धा डॉक्टरकीचे महाराज धडे देणारी खूप आहेत, जी वाचतात आणि सांगतात. त्यांनी सांगितल्यानंतर समोरची डॉक्टर होतात, पण जी सांगतायत ती डॉक्टर नाही आहेत, जी सांगतायत ती डॉक्टर नाही आहेत. आता माझ्यावरून सांगा, कीर्तन आणि अनुभव दोघातला फरक म्हणजे काला कळल तुम्हाला. शामनाथ महाराजांनी काला मिळविला, तुम्ही आम्हीही दरवर्षी काला करतोय. आता दोघाच्या काल्यातला फरक, तुम्ही आम्ही काला मिळवतोय तो कशाच्या माध्यमातून तर हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, ह्या साधनाच्या बळावरती आपण काय करतोय तर हा प्रसाद रूपी काला सेवन करतोय. आता तुम्ही आम्ही सेवन केला पण भेदात्मक काला सेवन केला, पण शामनाथ महाराजांनी जो सेवन केला तो अनुभवाचा सेवन केला. आणि ज्याने अनुभवाचा सेवन केला त्याचा भेद गळालाय, त्याचा महाराज परिपूर्ण तत्वाने एकरूपतेचा भाव भगवंताशी जागृत झालेला आहे. आणि म्हणून त्यांना आता इतर काही करण्याची गरज पडत नाही. आणि आपण मात्र भेदात राहिल्यामुळे आपल्याला सगळंच करावं लागतंय. या अनुषंगानं अनुभवाचा
शिवाजी महाराज काही संबंध नाही. नक्की? चला, कीर्तनकाराचा आणि अनुभवाचा काही संबंध नाही. कारण कीर्तन ही अनुभवायची गोष्ट नाही. महेश महाराज चला, कीर्तन पण कीर्तनकार हा अनुभवू नाही का तर सांगता येत नाही. आणि संत हा अनुभव नाही का तर हो तुका म्हणे चाखुनी सांगे. पण कीर्तनकार वाचूनी सांगे. कळलं? कीर्तनकार वाचूनी सांगे आणि संत अनुभवून सांगे. म्हणून कीर्तनकारात आणि संतात काय आहे तर फरक आहे. महाराजांनी गाथा लिहिली. ग्रंथ लिहिण्याकरिता, अभंग लिहिण्याकरिता वाचावं का अनुभवावं? अनुभवावं. अनुभवल्याशिवाय ग्रंथ लिहिता येत नाही आणि वाचल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. आणि म्हणून जो अनुभव घेतो तो ग्रंथ करता संत होतो आणि जो वाचतो तो महाराज कीर्तनकार, शास्त्री, पंडित, विनोदाचार्य, वाणीभूषण आदी वगैरे करून होतो. याचा अर्थ असा होतो की अनुभवानं जे शामनाथ महाराज आणि कीर्तनकार हा वाचून एखादा कीर्तनकार म्हणेल आम्ही काही वेगळं करतोय का? जे संतांनी सांगितलं तेच करतोय. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. आणि म्हणून मग आम्ही काय करतो, त्यांनी सांगितलं बघा, त्यांनी कुठं सांगितलं अनुभवावा? अरे बाबा म्हणले, त्यांनी एका शब्दात जरी नाही सांगितलं तरी दुसऱ्या शब्दात तरी सांगितलं. एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवल्याशिवाय, अनुभव न करता, अनुभव न मिळवता सांगितलं तर मग आपल्या बापूंनी सांगितलं महाराज ती कशी आहे तर व्यर्थ बडबड आहे. आणि म्हणून अनुभव नाही तो कीर्तनकार असू शकतो आणि अनुभव आहे तो शामनाथ महाराज होतो. विठ्ठल त्यांना अनुभव आहे आणि आपल्याला अनुभव नाही. कसं सांगतो? म्हणूनच आपला गोंधळ या दहीहंडीसाठी होतो. दहीहंडी फोडायला अशी गर्दी होती. आता इथं नाही, आपल्या इथं पण बऱ्याच ठिकाणी दहीहंडी फोडताना लय पंचायत होती दादा. अशी 10-5 जण उभी करावी लागतात पुढं कोणी येऊ नये म्हणून. आणि दहीहंडी फोडली की ते दहीलाही उचलीत नाही, खापर उचलत. काय उचलतंय? खापर. मस्तकात घालावं लागतंय ते. म्हणजे आणखीन आपण अनुभवात नाही, आपल्याला काय घ्यावं याच अक्कल नाही. पुन्हा ते म्हणतंय दादा उग एक तुकडा द्याव. मी म्हणलं कोणता? नाही नाही म्हणला खापराचा. मी म्हटलं ठीक आहे खापराचा तुकडा, पण कशासाठी? तर म्हणला हे धान्यात ठेवलं की बरकत येते आणि हे जमिनीत पुरलं की शेजाराचा बांधा आपल्याकडे येतोय. चला, कशात काय आहे याचा आणखीन आपल्याला मागमूस लागलेला
नाही. म्हणून आपला गोंधळ इथं होतोय. हो, आणि म्हणून साधू तिथं संत अनुभवानं झाला आणि आपण महाराज, आणि हे कळना म्हणूनच आपल्याला पुन्हा 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 हे करावं लागतंय. हो, हे जे पुन्हा पुन्हा करावं लागतंय ना आपल्याला, हे याच्यासाठी करावं लागतं. कपाळाला गंध लावावं लागतोय, गळ्यात माळ घालावी लागते, कपडे घालावे लागतात, पांढरी शुभ्र वारकरी व्हावं लागतंय. कशासाठी पंढरपूरला वारीला जावं लागतंय, कशासाठी करावं लागतंय? अजून आपल्याला याच्यात लागलेला नाही म्हणून करावं लागतंय. आणि एकदा का याचा अनुभव आला की त्याला काहीच करायची गरज नाही. चौथी याचे ठाई आमचे आकाश महाराज सांगत असते कीर्तन, आता काही करायची गरज नाही. हो, म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता काहीही करण्याची गरज पडत नाही. शामनाथ महाराजांना पंढरपूरला स्वतः वारी करायची गरज पडली नाही. पण देवाला यावं लागलं. चला बाबा, ब्राह्मणाचा वेश घेऊन या हरी देवडापुरी माझ, चला ना तुम्ही पंढरपूरला. शामनाथ महाराज म्हणले, काय कुटाणा उगच्या उग माझ्या महाग. हो, अगोदरच तर जगात असा कुटाणा तू लावलाय की जो कधीच मिटाना, आणि तू अजून कुटाणा पुन्हा माझ्या माग कशाला? हा कुटाणा होतोय म्हणून तर मी अखंड वारीत आहे. म्हणले अखंड वारीत? हो म्हणले, मी अखंड वारी आहे माझी. हो, तू एका कार्तिकीला चल म्हणतोय, पण माझी अखंड 24 तास वारी चालू आहे अजपाजपणे. अखंड वारी करतोय मी 24 तास. 21,600 वारी आहे माझी 24 तासात. तू वर्षात एकदा ये म्हणतोय मला. तू काय वर्षात एकदा ये म्हणतोय मी. 24 तासात 21,600 वेळा तुझी वारी करतोय आणि तू वर्षात एकदा ये म्हणतोय मला. मग तूच सांग मला, मी वर्षात एकदा येऊ का दिवसात 21,600 वेळा येऊ? आता देवालाही प्रश्न पडतो ना. हो, हे जर 24 तास माझ्यापाशी यायला तयार आहे, उगाच वर्षाकाठी कशाला बोलू? म्हणून पांडुरंगाला प्रश्न पडला. पण पांडुरंग मी महाराज चतुरा तू शिरोमणी. तो म्हणाला, तुम्ही हुशार आहेत माहिती आहे मला. तुम्ही 21,600 वारी करता हेही 24 तासातली माहिती आहे मला. पण तुझ्यासारखी सगळीच अक्कलवान कुठे आहेत? आणि मग ज्यांना नाहीये त्यांना तुला माझ्यापर्यंत आणण्यासाठी वर्षात नाही एकदा तरी बिजेसाने कार्तिकी से यावे. तुझ्यासारखी वारी 24 तास कुणी करू शकत नाही. पण
तुझ्यामुळं वर्षातून कमीत कमी एकदा तरी पंढरपूरला येतील, यांना घेण्यासाठी आणि यांना आणण्यासाठी. म्हणून संतांना पंढरपूरला जायची गरज नाही, तुमच्या आमच्यासाठी त्यांना पंढरपूरला जावं लागतं. हो, आणि मग तुमच्या आमच्यासाठी पंढरपूरला जावं तर लागतंय. हो, पण तिथं गेल्यानंतर त्यांना काही करायची गरज नाही, ते सगळं आपण करायचं. ते सगळं आपण करायचंय, कारण त्या अवस्थेला आपल्याला पोहोचायचंय. म्हणून शामनाथ महाराजांना पांडुरंगाने माळ दिली आणि शामनाथ महाराजांनी हातात घातली. आता साधं गणित आहे संप्रदायामध्ये, माळ ही गळ्यातच घालतात. समजा गुरूंनी शिष्याला माळ घातली तर ती माळ गळ्यातच घालतात की हातात घालतात? दुकानदार गळ्यात घालतात. पण शामनाथ महाराजांचं सूत्रच निराळ आहे. हो, त्यांनी ती पांडुरंगाने दिलेली माळ हातात गुंडाळली. मग पांडुरंगाला वाटतं हातात कशाला माळ आहे तुळशीची, तू गळ्यात घालायला पाहिजे. ते म्हणले मग गळ्यातला तुला काढून टाकू का? कळतंय का? कळतंय का? ज्याच्या गळ्यात तो नाही त्याच्यासाठी माळ आहे, आणि ज्याच्या गळ्यात तो आहे त्याला माळ असली काय नसली काय. कंठी धरीला कृष्णमणी अवघाई. हो, म्हणून ज्याच्यासाठी साधना पर्यंत तर जोपर्यंत, म्हणून आपल्याला पंढरपूर आहे, म्हणून आपल्याला कपाळावरचा गंध आहे, म्हणून आपल्याला माळ आहे, म्हणून आपल्याला पंढरपूरची वाल. आपण अनुभवात नाहीये. काही जण वारीला जाते आणि मला म्हणते, दादा 25 वर्ष झालं म्हणलं आषाढी सोहळ्याला आहे आपण. मी म्हणलं क्या बात है. म्हणलं एखादी चुकली का? अजिबात नाही. म्हणलं तुम्ही चुकलात का? वारीत मी चुकलो पण वारी चुकली नाही. हो, 25 वर्ष झालं म्हणला मी वारी करतोय. मी म्हटलं मग 25 वर्षात काही बदल? लय बदल म्हणला 25 वर्षात. म्हटलं काय बदल? मी 25 वर्षापूर्वी वारीला जात असताना मोजकी माणसं असायची, आता लाखांनी लोक येतात म्हणला. इतका बदल? मी म्हटलं माणसात झाला हो, पण तुमच्यात काही? म्हणला माझ्यात सुद्धा झाला. पहिलं मी 25 वर्षाखाली वारीला जायचो तर रिकामा महागारी यायचो, आता म्हणला बिस्किट पुडाचे ठिके घेऊन येतो. बदल. हा काय आहे? बदल आहे. पण मी म्हटलं तरी पण मला वाटतंय 25 वर्षात तुमच्यात काही बदल. म्हणले म्हणजे काय? मी म्हटलं गळ्याकडं. ते म्हणला माळाचा आणि वारीचा काही संबंध. आलं लक्षात? ओ महाराज, ओ म्हणून साधनेवरती आरूढ ज्याला व्हायचंय, ओ त्यांनी बाह्य अंगाच्या विभूषणानं युक्तच असावं लागतंय. ओ बाह्य अंगाची विभूषण युक्त केल्याशिवाय अंतरंगाच्या निर्मळतेकडची वाटचाल होतच नाही. विठ्ठल. म्हणून हा अनुभव सिद्धतेचा, अद्वैताचा, एकमेवा द्वितीयम ब्रह्मतेचा आणि अविष्कृत असणाऱ्या भगवंताच्या व्यापक दृष्टिकोनाचा ज्याच्या जीवनामध्ये अनुभव आला, तो अनुभव सिद्ध काला सद्गुरु शामनाथ महाराज. आणि म्हणून म्हटलं जातं संत हे काला सेवन करतात, तो अनुभवाचा सेवन करतात. मग अनुभवाचा गोकुळात तुम्ही निरीक्षण करा. त्यांची क्रियाच पांडुरंगाची आहे, त्यांची क्रियाच कृष्णाची आहे, त्यांची क्रियाच भगवंताची आहे. त्यांची शारीरिक, वाचिक, मानसिक
सगळी क्रिया काय आहे तर भगवत स्वरूप आहे, श्रीकृष्ण रूप आहे. उगच वेळ आहे का श्रीकृष्ण तरी त्यांच्यावरती महाराज भुलून जायला, त्यांच्यावरती एवढं अतूट प्रेम करायला, त्यांच्यासाठी अवतार घ्यायला एवढा भगवंत तरी इतका महाराज मोकळा आहे का? त्याला काही कामधंदा नाही का? त्याला काही दारी नाहीत का? त्याला काही शेजाऱ्या पाजाऱ्याचं वाटोळ करायचं नाही का? त्याला काही थोडं काम आहे का? त्याला काही काम नाही का? त्याला लय काम आहे. मग इतकं काम असताना सुद्धा तो म्हणतोय गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली, की ज्याचा एवढा लळा देवाला, किती लळा देवाला, की देवानं यांच्यासाठी लहान व्हावं एवढा लळा देवाला लागावा, श्रीकृष्णाला लागावा. कोणास का तर यांनी सर्वच कृष्णमय बनवून टाकलेलं आहे. आणि म्हणून ज्याचं जीवन कृष्ण झालं त्यांच्यासाठी कृष्ण तिथं हजर राहिला. विठ्ठल म्हणून अनुभवानं सांगायचं तर श्रीकृष्ण रूप झालेल्या गवळणी एक एक महाराज जर दृष्टांत पाहिला गवळणींच्या चरित्रात, मग जर आपण विचार केला तर खूप गोड आपल्याला ऐकायला मिळतं. गवळणींनी मथुरेला जावं, दह्याचा दुधाचा लोण्याचा माठ महाराज डोक्यावरती असावा आणि डोक्यावरती घेऊन त्यांनी मथुरेला विकण्यासाठी जावं. आणि विकण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी गल्लोगल्ली फिरत असताना त्यांनी म्हणावं, दही घ्या कोणी घ्या म्हणे हरी, माठ दह्याचा डोक्यावर, दही घ्या कोणी दही, कुराडीनं तोडायचं दही. गोविंदू घ्या कोणी, दामोदरू घ्या गे. म्हणावं तिनं, दही विसरून गेल्या आणि फक्त श्रीकृष्ण राहिला. आणि श्रीकृष्ण घ्या, गोविंद घ्या, गोपाल घ्या, हरी घ्या. महाराज श्रीकृष्णच घ्या हे मुखातून त्या गवळणींच्या निघते. याला म्हणतात महाराज, ज्यांचा जीव एवढा श्रीकृष्णावर त्यांच्यासाठी अनुभवाचा काला सिद्ध आहे. विठ्ठल
महत्वाची आहे आणि हाच काला जगामध्ये सगळ्यात मोठा आहे. म्हणून भगवंताची व्याप्ती ही महाराज विश्वाकार आहे याच्याबद्दलचा ज्यांना अनुभव आला ते समाधिस्थ झाले आणि जगाला तो बोध त्यांनी देण्याचा अट्टहास चालू ठेवला. आणि म्हणून अनुभवाच्या कार्याला खूप मोठी किंमत आहे. म्हणून तुम्हा आम्हाला लिमिटेड देव असेल, तुम्हा आम्हाला लिमिटेड काला असेल, परंतु देव ही श्रीकृष्ण ही लिमिटेड गोष्ट नाही, ही अनलिमिटेड आहे. हे लिमिटेड नाही. आपल्याकडं सगळं लिमिटेड चालतं, अनलिमिटेड काहीही नाही. परंतु देव हा मात्र अनलिमिटेड आहे. कारण त्याच्यासाठी एक जागा निश्चित नाही. त्याच्यासाठी एक जागा, श्रीकृष्ण एका जागी जर असता तर गवळणींना तो सगळीकडे दिसला नसता. एका गवळणीला दुसऱ्या गवळणीनं विचारलं, म्हणली कुठं चाललीस? म्हणली चालली पाण्यावर. म्हणली पण मला श्रीकृष्णाला भेटायला जायचं होतं. म्हटली मग जा ना. म्हणली मग कुठं आहे श्रीकृष्ण? ती म्हणली घरी आहे. म्हटली मग मी जाऊ का घरी आता कृष्णाला पाहायला? ती म्हणली पण घरीच कृष्णाला बघायला जाण्याची तुला काय गरज आहे? म्हणली मग घरी गेल्याशिवाय मी कसा बघू त्याला? ती म्हणाली मग घरी जाण्याची तुला गरज नाही, तो इथंही वाजवा जरा जोरात. आपने तो समा बांध दिया. बघा दादा कसं हसतील ते. गायक हा कीर्तनकाराचा प्राण असतो. कीर्तनकार गायकाशिवाय शोभत नाही. मंडप झालरीशिवाय शोभत नाही. आता यंदा काय आपल्याला मंडप टाकायची गरज पडली नाही. काळजी शामनाथ महाराजांना. आणि शामनाथ महाराजांनी काळजी करायचंच काही ठेवलं नाही. सगळ्यांची काळजी मिटवतात आणि सद्गुरू त्याचसाठी असतात जे काळजी करणाऱ्याची काळजी मिटवतात. असं ज्यांचं काळीज आहे ते सद्गुरू असतात. घ्या बापू. पुरविती आरती शिष्याची. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती शिष्याची. काका म्हणलं कलाकार म्हणलं का धास्ती मला जास्त असते. शेवट किती बी केलं तरी बापावर पोराचाच हक्क असतो. तेवढंच शिल्लक पडायच्या ऐवजी हे घेऊन जाते. ते पहिलं लहानपणी एक म्हण होती बरं का साहेब, माहिती का तुम्हाला? सांगतो. पोरं म्हणायची एकमेकाला बघा गिलास म्हण गिलास म्हणायचे का? आणि गिलास म्हणलं की ते पुढचं म्हणायचं तुझ्या बापाचे पैसे खाल्लास.
तसं इथलं माझ्या बापाचं काही संपत नाही. काही पकवाजासाठी बी टाळी वाजवा जरा. या वैद्यात वैद्य, कृष्णा वैद्य, ते खात्यात नैवेद्य. कीर्तनकाराला गायकाशिवाय शोभा नाही, मंडपाला झालरीशिवाय शोभा नाही. महिला मंडळींसाठी सांगतो, ऐकू येतं ना तुम्हाला? हा येत आहे. कुणाला ऐकू येत नाही? हा येत आहे, येत त्यांना. हा येत नसेल ऐकू तर दवाखान्यात जावा. हा चला. आता 2 महिन्याखाली गुढीपाडवा झाला. महिला मंडळी, पाडवा झाला, गुढीपाडवा. आता मालकाने पैठणी तर आणलीच असेल ना, आणली ना? काही जणी होय म्हणल्या, काही जणी आणि काही जणी मनातली मनात म्हणल्या, आमच्या मुडद्याला कुठलं कळतंय? तुझ्या मुडद्याला नाही कळायचं. तू जवळ त्याचा मुडदा पाडीत नाही ना तवर त्याला कळायचं नाही. पैठणी घेतली कधी? हा लाड करणार लागतं माणूस बी. पैठणी कुठं मिळती माहिती का? येवल्याला. हा हे दुकानदार आहे बघा कपड्याचं. कुठं मिळते? येवल्याला. पैठणी येवल्याला मिळते. आता येवला कुठे माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे, शिर्डीच्या पलीकडं येवला, शिर्डीच्या पलीकडं येवला. आता शिर्डी कुठे माहिती आहे? कोट्यात बांधली आहे. शिर्डीच्या पलीकडं येवला. येवल्यावरून एक जणांनी 25,000ची पैठणी आणली. महेश महाराज तुमच्यासारखंच लाड करीत होतं ते. 25,000ची पैठणी आणली. सप्त्याचं पाकिटच पैठणीवर घालवलं पट्ट्याने. पैठणी 25,000ची आणली, मालकिनीला दिली. तिने पैठणी घेतली आणि भूमला गेली. येथे पिको फॉल करून मिळेल. 25,000ची पैठणी 200चा फॉल बसवला त्याला. केवढ्याचा? 200चा. पैठणी केवढ्याची? 25,000ची. पण तिला माहिती आहे 25,000ची पैठणी असो नाही तर 50,000ची पैठणी असो, 200च्या फॉल शिवाय मजा नाही. लाखाचा मंडप आहे, 20,000च्या झालर शिवाय मजा. 20,000चा कीर्तनकार आहे, 3,000च्या गायकाशिवाय मजा. उग केला इशारा. चल गायकांसाठी टाळी वाजव. आता वाजली. आता पक्क्याला पोहोचलं, खुनाला पोहोचलं. तर अनुभव सांगत होतो आपण. आत हरी बाहेर हरी.
हरीने घर कोंडिले. ओ म्हणून श्रीकृष्ण गवळणीला अगं कुठं घरात चालली तू, बाहेरच आहे ना. ती म्हणली बाहेर, आत्ता म्हणली घरात, आत्ता म्हणते बाहेर, आता म्हणली काय वेडपटपणासारखं तुझं, तो आतही असू शकतो आणि बाहेरही एका टायमाला. हो म्हणली वन टाइम तो सगळीकडे राहतो. म्हणून श्रीकृष्ण हा लिमिटेड नाही, अनलिमिटेड आहे. हो फक्त त्याला दृष्टी तशी पाहिजे. आपल्याला देवळातच देव दिसतो, मूर्तीत, ते सोडून दुसरीकडे देव दिसत नाही. ओ आणि साधूला विचारलं देव कुठं आहे, तर ते अख्ख्या विश्वात नाही बरं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं का टाळी वाजवा, आणि बरं नाही वाटलं तर नीट दवाखान्यात जावा. अंगावर दुखणं काढू नका. होय दादा, काही काहीला बरंच वाटत नाही. देव नटला नाना परी भरुनी उरला चरा. शंभरनाथ महाराजांना देव कुठं लिमिटेड नाही, अनलिमिटेड. एकनाथ महाराजांच्या प्रमाणाने जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी. म्हणून मी म्हणलो आपण भजन किती दिवस करायचं? शिवाजी महाराज किती दिवस भजन करायचं? मरुस्तर भजन करायचं. हो बरोबर करायचं, मरुस्तर. का तर आपल्याला माहिती आहे आपण मेलो तरी आपल्याला देव सगळीकडे दिसणार. हो म्हणून मरुस्तर भजन करायचं. मी कीर्तन कवर करायचं, मरुस्तर करायचं. हो हो का तर मी मेलो तरी मला देव सगळीकडे दिसणार नाही. हो चला, हो मुद्दा असा. हो म्हणून आपण भजन कुठपर्यंत करायचं, आपण साधना कुठपर्यंत करायची, जोपर्यंत शंभरनाथ महाराजांसारखी दृष्टी तयार होत नाही तोपर्यंत करायची. ओ का तर यांनी जिथं दृष्टी टाकली तिथं त्यांना श्रीकृष्ण आहे.
गाथा अनुभवाशिवाय लिहिता येत नाही. मग काय अनुभव आहे? श्यामा म्हणे पहा हरी, भरला दिशे चराचरी. ओ आता तू सगळीकडे मला, ना देव नटला नानापुरी. म्हणून व्यापक दृष्टी जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत साधना करायची. तोपर्यंत आणि म्हणून ही साधना करणं खूप गरजेचं. एक जणाला म्हणला साधना करा साधना करा साधना करा. ती म्हणला अजून साधनाच म्हणला मिळाला. मी लय तयार आहे. महाराज तेही बरोबर आहे. मी म्हणलं कोणती पाहिजे? नाही म्हणलं कोणती द्या, नामस्मरणाची द्या, भजनाची द्या, कीर्तनाची द्या. तुम्हाला काय वाटलं? साधना महाराज कुठपर्यंत? जोपर्यंत दृष्टी व्यापक होत नाही तोपर्यंत. म्हणून वारी कुठपर्यंत? जोपर्यंत आपण प्रगल्भ होत नाही तोपर्यंत. कुठपर्यंत महाराज देवपूजा करायची म्हणले? जोपर्यंत सगळीकडच्या व्यापक देवाची अनुभूती येत नाही तोपर्यंत. आणि म्हणून याला प्रगल्भत्व म्हणतात. म्हणून देवाच्या एका वारीनं परिपूर्णत्व म्हणता येत नाही. देवापाशी एक दिवस बसलाय परिपूर्णत्व म्हणता येत नाही. सांगू तुम्हाला, 24 तास देवापाशी बसून आहेत, पण आणखीन ती म्हणू शकत नाहीत मला देव सगळीकडे दिसतोय. अनुभव ते घेऊ शकत नाही. 24 तास आहेत देवापाशी. काही जण 24 तास. आपण कधीतरी वर्षात एखाद्या दिवशी जातोय, पण 24 तास आहेत. पंढरपुरात बडवे बत्ताचा मराठी व्याकरण आहे म्हणून सांगितलं. 24 तास आहेत देवापाशी. 24 तास आहेत. म्हणलं त्यांना, हा विठ्ठल मूर्तीत आहे का बाहेर आहे? ते म्हणले एवढाच माहितीये का? तर दक्षिणा इथंच येते. आलं लक्षात? 24 तास देवापाशी राहून अनुभव नाही. उदाहरण सांगू तुम्हाला. थोडं काल्यापासून बाजूला आहे, पण अनुभव काल्याचा मिळण्यासाठी याची गरज आहे म्हणून सांगतो. आणि आहे गुरु शिष्याचा संवाद म्हणून सांगतो. देवाची कधीतरी वारी करणारे ज्ञानोबराय आषाढीला येत आहेत आणि 24 तास नामदेव महाराज देवापाशी बसतायत. काय? ज्ञानोबराय कधीतरी पंढरपूरला आषाढीला येतात आणि 24 तास देवापाशी नामदेव महाराज बसतात. देवाचा अनुभव ज्ञानोबरायांना का नामदेव महाराजांना? ज्ञानोबरायांना. वर्षातून एका वारीला, पण अनुभव ज्ञानोबरायांना एकच वारी आहे. का? तर ज्ञानोबराय हे अनुभव सिद्ध आहेत. नामदेव महाराजांचा आत्ता कुठं प्रारंभ आहे. आणि असंच झालं. एकदा पंढरपुरामध्ये सभा भरली संत मंडळींची. बर का आप्पा? संत मंडळींची सभा भरली. आणि मग सभा भरल्यानंतर त्या सभेमध्ये नामदेव महाराज, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, त्या काळची समकालीन संत गोरोबा काका, ही सगळी बसली वाळवंटात. आणि मग आता वाळवंटात बसल्यावर गप्पा तर होणारच. आता आपण मी पंढरपूरला गेलो आणि इकडच्या तिकडच्या गाठी भेटी झाल्या की चेअरमन गप्पा मारतो की आपण. कस काय दादा मग झाली का ज्वारी ही? कितीक निघाला कडबा? उतार होता का ज्वारीला बरा? ऊसाचं कस काय? किती आलं बिल? मी म्हणलं वर्षभर 12चं भागल एवढं आलंय. ह्या गप्पा कुठं आहेत आपल्या? पंढरपुरात. कसल्या गप्पा? ज्वारी झाली का? पोरं बरी आहेत का? किती पट्टी आली? सोयाबीनचं काय केलं? कीर्तन मंडप चालू होता म्हण, त्याला काही पट्टी फिट्टी दिली का नाही? नाही दिली. कवा द्यायची? म्हणलं बाकीच्याच उदाऱ्याने सुधारणा. म्हणून इकडं काय घडना. ह्या गप्पा कुठं? पंढरपुरात. काय? ज्वारी ऊसन कुठं? दुकानला किती गिराईक आहे? किती होतोय माल रोज? किती गल्ला होतोय? ह्या गप्पा कुठं? पंढरपुरात. आता पंढरपुरात बट्टी झाली का नाही? इस्त्रीची कपडे लोक उदारी देतात का नाही?
ओ महाराज ह्या गप्पा कुठं? पंढरपुरात. बटाटे किती निघाली, हो बटाटी किती निघाली, कुणाला किती दिली, ओ महाराज कुणाची कशी महाराज बटाटी वापरून आली, हे सगळ्या गप्पा कुठं? पंढरपुरात. आता मला सांगा, चंद्रभागेत जाऊन वाळवंटात बसून जर ज्वारीच्या बटाट्याच्या टमाट्याच्या इस्त्रीच्या दुकानाच्या पुडीच्या गप्पा जर मारायच्या म्हटलं नाही का, तिथलाच एखादा दगड उचलून मस्तकात घाला. सांगा ना तुम्ही. आणि इथं घरी दाऱ्यावर बसलेली म्हणते, काय हो भाग्यवान आहे ती माणसं, काय ते धर्मराज बघावं पंढरपूरला गेला हो, किती भाग्य त्याचं. आणि मी म्हणला बसलोय उन्हाच्या कारात दार मुडीत, काय भाग्य म्हणला धर्मराजचं, पंढरपूरला गेला होती आणि मी दाऱ्यावर आहे म्हणला. पण त्याला काय माहितीये पंढरपुरात धर्मराज घोंगड्याच्या बाजारात हिंडतोय ती. मी घोंगड्याच्या म्हणलो. हो कुणी कुठं का फिराना. मुद्दा असा आहे, पंढरपुरात गेलाय त्याची काळजी याला, का तर माझं भाग्य नाही. आणि तिथं गेलेल्याला पंढरपूरची नाही, महागारी जावं लागेल लवकर, माझ्याशिवाय गाय दह्यारच देत नाही. काय प्रताप? हाच प्रताप आहे आपला. हो मुद्दा असा आहे. मग ही वाळवंटात सगळी मंडळी बसली आणि बसल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताईनं महाराज ज्ञानोबारायांना हळूच म्हणली ज्ञानदादा मला एक बोलायचंय. ज्ञानदादा म्हणले बोल. बरं का आजी चष्म्यावाल्या, काढा डोक्याचा हात, काय विचार करायचा त्याला एवढा. हा सगळ्याच्या घरी हाच कुठा नाही बघा, आणि कोणाच्या घरी काही मिठाना बघा. काही काळजी करायचं नाही. शामनाथ महाराजापाशी आलं की सगळं सोडून द्यायचं, काही विचार करायचा नाही. उग माणसात मिरवायचंय. हा माझी सून, मीच तिला चहा करून देते. चला हे सगळ्याच्या घरी. म्हणून इथं असं मोकळं बसायचं, असं मोकळ्या मनाने बसायचं, अगदी मनानं आनंदानं बसायचं. कारण सगळं हरण करणारे बाबा आहेत, मग महाराज बाबाच्या चरणी लीन व्हायचं. चला मुक्ताई ज्ञानोबारायांना म्हणाल्या, ज्ञानदादा मला एक बोलायचंय. ज्ञानदादानी ओळखलं, म्हणले आज कुणाची तरी काडी मुक्ताई करणार म्हणजे करणार. का तर हिला गप्प बसवत नाही, हिला खोड खेळल्याशिवाय दम निघत नाही. इतकीच मुक्ताईची मुकली 5 वर्षाची. मुक्ताई म्हणाली महाराज ज्ञानदादा बोलायचंय. ज्ञानदादानी ओळखलं, गालातली गालात हसले आणि ज्ञानदादा म्हणाले बोल काय बोलायचंय ते. कारण मुक्ताईची खोड काही सामान्य नसते. कारण मुक्ताईनं जर खोड केली का, ज्याला खोड केली त्याचं कल्याण केलं मुक्ताईनं. ज्यालाही मुक्ताईनं खोड केली त्याचं कल्याण केलं मुक्ताईनं. आणि ज्ञानदादानी ओळखलं आज कुणाची तरी खोड होणार. मुक्ताईनं पहिली खोड केली होती ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांना त्रास झाला सामान्य जनाचा ज्ञानोबारायांना त्रास झाला. आणि त्रास झाला ज्ञानोबारायांना सामान्य जनाचा. त्यावेळेस ज्ञानोबारायांना महाराज आतमध्ये गेले. महाराज पर्णकुटी लावून घेतली आणि मुक्ताई मात्र दारात उभी राहिली. क्रोधिष्ठ ज्ञानोबाराय, विचाराधीन ज्ञानोबाराय. महाराज अंतकरण पळून उठलंय ज्ञानोबारायांचं. आणि मुक्ताई मात्र चिमुकली दारात आहे. पण ही चिमुकली मुक्ताई रडली नाही. जर त्या ठिकाणी आपल्यासारखी जर दुसरी मुक्ताई असती ना, तर ती भावाने दार लावून घेतलंय मोठ्या, म्हणून ती दारात रडत बसली असती. पण मुक्ताई रडली नाही. ज्ञानदादा दार लावून घ्यायचा टाइम नाही आहे तुझा, तू काय दार लावून घेऊन बसायला आलाय का इथं? चाल बाहेर निघ, तुझं काम नाही आत बसायचं. योगी
हजारों साल. क्या बात है शिवाजी महाराज. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. मुक्ताई म्हणाली बाहेर निघायचं ज्ञानदाता, आत नाही बसायचं. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. निघा बाहेर ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊलींना बाहेर काढणारी जर कोण असेल तर तिची मुकली मुक्ताई आहे. 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोबाऱ्यांना बाहेर काढलं आणि त्यांच्यामुळे तुमचा आमचा उद्धार आहे. महाराज ज्ञानोबाऱ्यांना बाहेर काढलं. पहिली खोड मुक्ताईनं ज्ञानोबाऱ्यांना केली आणि दुसरी खोड केली मुक्ताईनं 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला. दुसरी खोड केली 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला. 1 ना 2 अरे का पोरांनो, 1 ना 2 1400 बड्डे झालते चांगदेवाचे. किती? 1400. प्रत्येक बड्डेला मीच होतो केक खायला. चल 1400 वर्ष बड्डे, 1400 बड्डे. आणि इथं तिथं नाही, असे हायवेवर लुना लावलेली, लुनावर केक आपली खाल्ला. हो महाराज, फुडली बाटली, झाली महाराजाची गाडी पंक्चर. 1400 बड्डे झाले कोणाचे? चांगदेवाचे. 1400 वर्ष. आणि 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाने महाराज मुक्ताईनं खोड केली चांगदेवाची. आणि चांगदेवाने महाराज पाय धरले मुक्ताईचे आणि एकच शब्द काय, गुरुपुत्र या आकाश महाराज गुरुपुत्र झालो दास महाराजांचा. 100ची नोट ताजीच आहे. या स्टिंग पाजा. चांगदेव महाराजांचा शब्द 1400 वर्षानंतर निघाला. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चिल्लर चाललर नाही चांगदेव. 10-5 वर्ष जगून मरतोय आपण. 1400 वर्ष जगतो का? चिल्लर फिल्लर आहे का ते? बंधनानं होतं महाराज. कोण? चांगदेव महाराज. परफेक्ट महाराज होता चांगदेव महाराज. पण एका गोष्टीत अपूर्णत्व वाटलं आणि मग मुक्ताईचे महाराज चरण मिळाले आणि त्या क्षणाला महाराज मी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्ञानी आहे चांगदेव महाराज, पण मुक्ताईचे चरण धरले आणि ठामपणे सांगितलं माझा जन्मच आज आहे. माझा जन्मच आज आहे. मी जरी लौकिक दृष्टिकोनानं आईच्या उदरातनं 1400 वर्षापूर्वी जन्मलो असलो तरी माझा खरा जन्म मात्र आज आहे. आणि खरंच माणसाची